आकाश पाटील स्ट्रायकेटला बॅट्समन असतील, नॉन स्ट्रायकेटला बॅट्समन आहेत गीतेश जोशी. दैवत मात्रे गोलंदाज. कामोटे टीमचा हा बॉलर. अगदी कामोटे टीमनं पहिल्या मॅच मध्ये खूप सारा संघर्ष केला होता. चिरनेर संघाच्या अगेन्स्ट 12 बॉल मध्ये त्यांनी 13 धावा रोखल्या आणि त्यानंतर कामोटे संघ अगदी थांबायचं नाव घेत नाही. या मॅच मध्ये खूप चांगला बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक संघ आहे उरण तालुक्यातला तर एक संघ आहे पनवेल तालुक्यातला. कामोटे विरुद्ध विंदणे अशी बिग मॅच तुमच्या भेटीला येत्या. पहिला बॉल दैवत मात्रे यांचा, लेफ्ट आर्म ओर द विकेट्स. पहिला बॉल बॅटच्या आतली कड घेतली होती. शॉट फाईन लेगला, कोणती चूक झाली नाही फिल्डर कडून. तिथे डॉट बॉलची सांगता. धावसंख्या एकही धावफलकावरती लागणार नाहीये. अगदी आयोजनकर्त्यांचं आपण कौतुक करूया. 4 दिवसीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले आणि यशस्वी स्पर्धा आता सुरळीतपणे चालू आहे. यावेळीचा बॉल दैवत मात्रे अगदी बॉल पडल्यानंतर वलन घेत असतात त्याचे आणि नैसर्गिक नॅचरल स्विंग त्याच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. दैवत मात्रेच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला तो चेंडू फिरवत असताना पाहायला मिळत असतो. चेंडूमध्ये कधी गती ठेवतो आणि कधी गती सुद्धा काढून घेत असतो. आकाश पाटील अगदी मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म आहे आजच्या या रजनीमध्ये, परंतु आपल्या टीमसाठी या मॅच मध्ये त्याचा कशा रीतीचा परफॉर्मन्स होणार. या वेळेचा बॉल खूप उंच उडवलाय आकाश पाटीलच्या रडार मध्ये, त्याला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री पार षटकार. आज कोणी वाऱ्यान भरली जत्रा, आज कोणी वाऱ्या ही थांबला नेक्स्ट बॉल. इथे मात्र फटका खूप उंच उडालाय आणि पाहिजे ना तितका दूर सुद्धा गेलाय. आणखीन एक हाय अँड हँडसम सिक्सर.
नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका खूप उंच उडालाय. फिल्डर स्वतः गोलंदाज पोहोचताय तिथे मात्र गीतेश जोशी होतोय झेलबाद. नवीन बॅट्समन अनिकेत जोशी मैदानाच्या आतमध्ये जातील. अगदी निखिल गोवारी दुसरं षटक हाताळत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निखिल गोवारी अगदी पहिल्या मॅच मध्ये थोडा दुखापतग्रस्त होता, परंतु गावचं ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी गावाच्या नावासाठी तो मैदानामध्ये खेळ करतोय. यावेळेचा बॉल. अगदी काय घडलं होतं मैदानामध्ये. अनिकेत जोशीकडून अशा फटक्यांची अपेक्षा नाहीये विंदने टीमला. आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या 24 वरती स्थिरावल्या. अगदी थोडे दुखापतग्रस्त असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा निखिल गोवारी उभा असतो हे दाखवतोय. यावेळेचा बॉल खूप उंच उडालाय. तिकडे डीप मध्ये फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 1 रनची होईल प्राप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 25 या धावसंख्येवरती. 1 षटक 4 बॉलचा खेळ मात्र आतापर्यंत संपलाय. अगदी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगला तुम्हाला सोनू पाटील पाहायला मिळतील. त्यानंतर डीप मिड विकेटला कॅप्टन आहे स्वतः साहिल गोवारे पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल फटका तिथे मात्र परेशच्या पासून दूर पडला होता. काय मैदानाच्या आतमध्ये घडलं. लेझी क्रिकेट. अगदी कामोठे संघ क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालावला की काय असं चित्र या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळालं. तिथे रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 27 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या षटकातील असेल आता शिल्लक. हलक्या त्यानं अगदी टेम्परामेंटनं भरलेला हा फटका खेळून काढला. आकाश पाटीलनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. षटक संपेल. दुसऱ्या संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. शेवटचा अंतिम षटक चेतन गोवारी या गोलंदाजानं अगदी कामोठे संघाचं अस्तित्व या टुर्नामेंट मध्ये ठेवलं. तो बॉलर इथे बॉलिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. चेतन आकाश पाटील साठी गोलंदाजी करेल. अगदी फार निर्णायक हे षटक असेल. टार्गेट सेट करणारी ही ओव्हर असेल. यावेळेचा बॉल चेतनचा अगदी ऑफ साइडला. फिल्डर नाहीये तिथे जातोय. 1 बाउन्स चौकार.
चिन्या आणि ती मात्र रन्स करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आकाश पाटील या नावाचा मात्र नाणं खळखळ वाजतं या मॅच मध्ये. स्विचिटचा रिव्हर्स स्वीपचा हा फटका दर्जेदार षटकार. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. त्या ठिकाणी सचिन आहेत फिल्डर. एक रन पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडलं. अगदी बॉलला बाउन्स घेतला पडल्यानंतर. तिथे मात्र अंपायर्स इशारा आमच्यापर्यंत करतायत. शॉर्ट रन्स. ऑनफिल्ड अंपायर शॉर्ट रन्स आहे की नाही तुम्हाला काय वाटतंय. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन काय आहे. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. रिव्ह्यू अंपायरचा आहे की टीमचा आहे. अंपायरचा आहे. आधी लक्ष ठेवा मॅच मध्ये. टीम रिव्ह्यू आहे. ओके. अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. ओके. अंपायरच्या दोन अंपायर चर्चा करतील. टीम रिव्ह्यू आहे की अंपायर रिव्ह्यू आहे याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दोन रन्स असतील. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉल असतील शिल्लक. स्विचिटचा फटका अगदी आणखी एक ताकदवार चौकार. संघाची धावसंख्या या 4च्या मदतीने जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवरती. आकाश पाटील वैयक्तिक पोहोचलाय 12 मध्ये 37 वरती. आणखीन एक चांगला बॉल होता त्याच्यावरती आकाश पाटीलला बॅकफुटवर जाऊन बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या बाहेर. चौकार. होतील. शेवटचा बॉल या पूर्वार्धातील. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका. शेवट सुद्धा आकाश पाटीलला गोड केलाय. ठोकलाय आणखीन एक षटकार.
तर सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा आपण शब्दसंबंधाने सरचे स्वागत करूया. जिथे अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी, सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पूर्वार्ध आपण पाहिला आकाश पाटीलनं खूप चांगली बॅटिंग केली. आता मात्र उत्तरार्धामध्ये धावा चेस करायच्या आहेत ज्या हनुमान कामोटे संघाला. त्या धावा चेस करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बारक्या कांबळे आणि सोनू पाटील हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलेत. साठी उतरलोय आणि जरूर आम्ही करण्याचा प्रयत्न करू हे दाखवणारा पाठवलाय बाउंड्री पार चौकार. संपेल एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला. अक्षय स्मृती मरोय विंदने संघानं बारक्या कांबळेला माघारी पाठवला. परंतु इथे ज्या हनुमान कामोटे संघाला शुभेच्छा येत आहेत. अगदी कामोटे म्हटल्यानंतर ज्यांच्या विनोदाचे अनेक किस्से कामोटे वेसेंनी ऐकलेत आणि एक मराठीचे उत्तम समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्या हनुमान कामोटे संघाचे आमच्या पाठीराखे आदरणीय सुशांतजी पाटील सर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. या वेळेचा बॉल निखिल मैदानामध्ये गेला आणि त्यानं फाईन लेगच्या बाहेर बॉलला पाठवला. षटकार.
धावसंख्या होतील 10. हेच तर क्रिकेट असतं. अगदी क्रिकेटच्या मॅच मध्ये तुम्हाला चढ उतारपणा पाहायला मिळत असतो आणि हेच अपडाऊन्स प्रेक्षकांना अनुभवायला आणि पाहायला आवडत असतात. तर नेक्स्ट मॅच गोवटण्याने तारा टीम. तुम्हाला यानंतर आता टॉस साठी पुकार दिला जाणार नाही. मॅच डायरेक्ट आम्ही 2 षटकांची ती करू, याच्याकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. यावेळेचा बॉल निखिल साठी ओव्हर पिच होता आणि बॉल पुन्हा एकदा बाउंड्री पार, सिक्सर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 6च्या मदतीनं 16 वरती. आता 14 चेंडू असतील शिल्लक. 39 धावसंख्येची असेल गरज. 14 बॉल 39 रन्स. अक्रुल पाटीलनं बारक्याला जरूर बाद केला, परंतु निखिल मैदानामध्ये दाखवतोय हम भी किसी से कम नाही. मी सुद्धा फाईट करण्यासाठी मैदानामध्ये उतरलोय. संघाच्या कॅप्टनना माझ्यावरती विश्वास दाखवलाय, त्याच्या विश्वासाला सार्थ ठरणारे मी बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल तिथे फिल्डर आहेत का, पोहोचतील का सूरज, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणखीन एक मोठा फटका, चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 4च्या मदतीनं 20 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा जरूर उचललाय म्हणूया निखिल या बॅट्समननं. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आता लेग साइडचं क्षेत्र, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खालती आहे, तिथे चाललाय आणखीन एक मोठा. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. जरी इथून पर ओव्हर मध्ये 15 रन्स काढले ना, तरी सुद्धा हा सामना आपल्या खिशामध्ये जान मन कामोठे संघ घालू शकतो, परंतु सहसा त्यांना घालून देणार नाहीयेत.
यावेळेचा बॉल भन्नाट वेग होता, वेगासोबत अचूक टप्पा होता, परंतु बॉल मध्ये बाउन्स नव्हता. खेळपट्टीवरती बॉल पडला आणि बाउन्स सुद्धा घेतला नाही. तिथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. 10 चेंडू असतील शिल्लक, गरज असेल 30 धावसंख्येची. 10 बॉल 30 रन्स हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये उरलेलं हे समीकरण कशा रीतीनं सोडवलं जाणार निखिल आणि सोनू पाटीलच्या माध्यमातून, की हे समीकरण इथे मात्र रोखलं जाणार विंदाने संघाच्या प्रणय आणि नंतरच्या येणाऱ्या गोलंदाजांच्या पासून, ते मात्र पाहावं लागेल. यावेळेचा बॉल बाची इनसाइड एज आणि बॅट्समन जो अगदी नकोसा वाटत होता ना विंदाने टीमला, तो होतोय झेलबाद. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी. नऊ चेंडू शिल्लक असतील, गरज असेल 30 धावसंख्येची. 9 बॉल 30 रन्स. नवीन बॅट्समन संदेश चिपलेकर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. संदेशला इथून संदेश द्यावे लागतील आपल्या टीमसाठी, चांगले फटके मारावे लागतील. यावेळेचा बॉल खोलवर पद्धतीचा होता, लॉंग मध्ये चालला, डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे थोडी मिसफील्ड झाली, फ्लम्बिंग पाहायला मिळाली. लगेच त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, तिथे मात्र 2 रन्स प्राप्त झाले होते. तिहेरीमध्ये प्रयत्न, चौथीचा प्रयत्न होता मैदानामध्ये, परंतु 3 रन्स होतील कंप्लीट. या तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावसंख्येवरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 8, गरज असेल 27 धावसंख्येची. या मॅच मधले हे 2 चेंडू फार निर्णायक असतील. सोनू पाटील जो सलामीसाठी गेलाय ना, त्याच्यावरती ज्या हनुमान कामोटे संघाचं सुद्धा लक्ष, अगदी तो बॅटिंग कशा रीतीची करेल. त्याने जर या 2 बॉल मध्ये एकात दुसरा मोठा बिग हिट मारला तर सामन्यामध्ये अशा पल्लवीत राहतील ज्या हनुमान कामोटे टीमच्या. परंतु ही मॅच प्रेक्षकांना अगदी एंटरटेन करते. 8 बॉल 27 रन्स. सोनू पाटीलला ठोकलाय षटकार. सावकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पाव. आज चेंडू 21 धावसंख्येची असेल गरज. 7 बॉल 21 रन्स हे समीकरण आता मात्र उरलंय. आता मात्र दोनही संघांच्या हृदयाचे ठोके ठप्प व्हायला लागलेत. हा बॉल अगदी दोनही संघ अगदी जवळून पाहतील, कारण ना निर्णायक बॉल असेल या मॅचचा. 7 मध्ये 21, 7 मध्ये 21 असताना थोडं मानसिक प्रेशर, क्रिकेटचा सायकोलॉजिक दबाव प्रणयवरती पाहायला मिळतोय. येतोय हा वाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 वरती. येणारे 7 चेंडू असतील शिल्लक, गरज असेल 20 धावसंख्येची. 7 बॉल 20 रन्स. इथे मात्र 2 बॅट्समन एकमेकांच्या विरुद्ध सोबत संवाद साधत असताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्लॅन चालू आहे. गीतेश जोशी या विकेट किपरचा. प्रणय थली सांगतोय की फिल्डिंग मला जी हवे ना ती लावण्याचा मी प्रयत्न करतोय. 7 मध्ये 20. इथे मात्र बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क होऊ शकला नाही. अगदी बॉल जसा रिलीज झाला ना, अगदी जान मग कामोटे संघाच्या पावेलियन कक्षातील खेळाडू 1.5 इंच उंच उडाले होते. त्यांना वाटलं की बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला असता ना, बॉल मात्र सीमापार जाऊ शकला असता. परंतु 6 बॉल शिल्लक असतील. आता 20 धावसंख्येची असेल गरज.
स्प्रिटचा बॉल असेल यानंतरचा. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेनं गॅप मध्ये टाकले बॉलला. बॉल चाललाय लॉंग बाउंड्री पार, चौकार. असेल गरज. 5 मध्ये 14 लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे प्रणय. 1 रन पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिसफील्ड फ्लमिंग झाली होती. अंपायर्स इथे डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतायत. तिसऱ्या पंचांची मागणी. अगदी नॅशनल स्पोर्ट्स टीम दूध का दूध पाणी का पाणी ते करतील. बॅट्समन आउट आहेत की नाही ते पोहोचवतील. रनआउट. डिसिजन पेंडिंग आहे. दोनही संघांच्या हृदयाचे ठोके ठप्प होत आहेत. तिसरे पंच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. अगदी दोनही संघांच्या हृदयाचे ठोके जर तुम्ही तपासणी केली ना तर 72 वरून 78 पोहोचलेत. आता अंपायर्स कडे आणि आमच्या डिसिजन कडे, आमच्या कॉमेंट्री कडे सर्वांचंच लक्ष लागलंय. लक्षवेधी ही स्पर्धा आहे. व्हेरी व्हेरी क्लोज डिसिजन आहे. बॅट्समन नॉट आउट म्हणजे रन्स मिळतील 2. समीकरण येईल 4 चेंडू 12 धावसंख्येची असेल गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा हा सामना. प्रेक्षकांची ऐन थंडीमध्ये थंडी उडवणारा हा सामना. यावेळेसचा बॉल ऑफ साइडला येतोय. तिथे मात्र फिल्डर कडून चूक झाली. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन सुद्धा होत आहेत कंप्लीट. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 या धावसंख्येवरती. येणारे 3 चेंडू 10 रनची असेल गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अगदी प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा सामना, प्रेक्षकांची झोप उडवणारा सामना, प्रेक्षकांना दिलासा देणारा सामना आणि प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा सामना. क्रिकेटचा संघर्ष कामोठे आणि त्यानंतर विंदने टीम एकमेकांच्या विरुद्ध फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. 3 बॉल 10 रनची असेल गरज. 3 मध्ये 10. 20 मध्ये हा फटका. गीतेश जोशीनं बॉलला पकडले. खूप चांगली फिल्डिंग. बॉल अगदी फिल्डरच्या हातामध्ये आला. नशिबाची साथ इथे आपण म्हणूया विंदने टीमला. 2 बॉल असतील आता शिल्लक आणि गरज असेल 9 धावसंख्येची. 2 बॉल 9 धावसंख्येची गरज. हा विजय असेल आमच्या आयोजकांचा, हा विजय असेल आमच्या संयोजकांचा, हा विजय असेल आई गावदेवी चषक 2024 केलवणे या स्पर्धेचा. हा विजय असेल क्रिकेट आणि क्रिकेटचा. जर काही मॅच तुम्हाला आवडले असेल ना तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 बॉल 9 रन्स. बॅट्समन आहे स्ट्राइक एंडला संदेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटचा हा बॉल लोवर फुलटॉस होता. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 सुद्धा होत आहेत कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र तिसरी धाव घेत असताना बॅट्समन होतोय धावबाद.
कोंडाणे संघ अंतिम 4 मध्ये पोहोचतोय आई गावदेवी चषक केलवणे या स्पर्धेमध्ये.